नाशिकमधील टीसीएस कथित धर्मांतर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। याचिकाकर्ते अश्विनी उपाध्याय यांनी धर्मांतरासंदर्भातली आधीपासूनच प्रलंबित असलेल्या प्रकरणामध्ये नाशिकमधील घटनेचा उल्लेख केलाय। नवा अर्ज दाखल देखील केलाय। फसवणूक किंवा दबाव टाकून केले जाणारे धर्मांतर देशाच्या सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि स्वातंत्र्यासाठी धोका असल्याचं न्यायालयानं घोषित करावं अशी मागणी याचिकेमधून करण्यात आली आहे। नाशिक टीसीएस लैंगिक शोषण प्रकरणातील 2 आरोपींना 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। धर्मांतर प्रकरणामध्ये आज शफी शेख आणि रजा मेमन यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। दरम्यान आरोपी शफी शेखला नाशिक रोड कारागृहामध्ये मारहाण झाल्याचा दावा त्यानं कोर्टामध्ये केलाय। कारागृहातील इतर कैद्यांकडून शफी शेख याला मारहाण करण्यात आली आहे। तर एकाच सिरीज ऑफ ट्रान्झॅक्शनमध्ये घडलेल्या घटना असतील तर त्यासाठी वेगवेगळ्या एफआयआर करण्याची गरज आहे का? आणि मग अशा प्रकारे वेगवेगळ्या एफआयआर करून प्रत्येक गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्याचा प्रयत्न करून विनाकारण त्यांच्या लिबर्टीशी खेळायचा प्रयत्न चालला आहे। मी आज सगळ्या गुन्ह्यांमध्ये म्हणजे रजा जो आहे तो अजून 2 गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे, तर त्याच्यासाठी आज सरेंडर ॲप्लिकेशन न्यायालयापुढे देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु न्यायालयाने निर्देशित केले आहेत की पुढच्या तारखेला जेव्हा त्याला MCRमध्ये घेतलं जाईल तेव्हा द्या, तर मी तो तसा देणार आहे। अटकपूर्व जामिनांच्या अर्जावर अजून आम्ही काही बोलू शकणार नाही। नाशिकमध्ये टीसीएस लैंगिक शोषण प्रकरणामध्ये नवी माहिती समोर आली आहे। कंपनीच्या पार्ट्या त्र्यंबकेश्वर रोडवरच्या हॉटेल आनंद रिसॉर्टमध्ये झाल्याचं समोर आलंय। कंपनीमधील काही पीडित मुलींना त्र्यंबक रोड इथल्या आनंद रिसॉर्टमध्ये नेऊन आरोपींनी लैंगिक शोषण केल्याचं तपासामध्ये उघड झालंय। नाशिक पोलिसांकडून हॉटेलची चौकशी आणि तपासणी देखील करण्यात आली आहे। या रिसॉर्टमधील 2023 मधील काही नोंदी या जप्त करण्यात आल्या आणि सोबतच सीसीटीव्ही आणि इतर माहितीचं रजिस्टर देखील पोलिसांनी जप्त केलंय। या प्रकरणाची चौकशी आता SIT कडून सुरू आहे। इतकंच आम्हाला सांगितलं की अशा नावाने काही बुकिंग होती का, आणि मेक माय ट्रिप आणि गोवा बिबो अशा वेबसाईट्सच्या मार्फत ती बुकिंग झालेली आहे, म्हणून त्याच्यात काही कन्फ्युजनचा विषयच नव्हता। त्यांनी ती बुकिंग केली आणि त्याच्या अगेन्स्ट आम्ही त्यांना रूम दिली। 2023चा प्रकार आहे। पण किती रूम होते वगैरे? एक रूम होती। 2 रूम होते? एकच रूम होती। एका दिवशी एक रूम होती। असं एकदा किंवा दोनदा आय थिंक त्यांचं आहे बुकिंग, पण ते कोणत्या नावाने वगैरे ते इन्व्हेस्टिगेटिंग टीमलाच तुम्हाला सांगता येईल, कारण की त्यांनी फक्त चेक करून माहिती घेतली। या प्रकरणी आरोपी रजा मेमनच्या नातेवाईकांनी प्रतिक्रिया दिली आहे। जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाची बदनामी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। जे गुन्हेगार आहे त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे। जे गुन्हेगार नाही त्यांना येतो खोट्या केसेसमध्ये गुम आणि त्यांच्यावरती अत्याचार, त्यांचे घरचे हैराण, त्यांचे नातेवाईक हैराण परेशान, पूर्ण समाजाची बदनामी करायचं काम चालवलं आहे नाशिक शहरात। गुन्हेगार एक राहतो, पूर्ण समाज गुन्हेगार नाही राहत। आणि सत्ताधारी पक्षच येतं BJP आहे, आणि तो BJPच येतं घरात पाणी पुरवून संघटनांना, कार्यकर्त्यांना, सर्वांना हे करून मुस्लिम समाजाच्या विरोधात मोर्चे करते। मुस्लिम समाजाचा काय संबंध आला? तो मुस्लिम समाजात जन्माला आला तर त्यांनी का चूक केलं का, पाप केली का? प्रेम प्रकरणाचं प्रकरण ते FIRच्या येतं, FIRच्या कॉप्या येतं, सर्व पोस्ट कॉपी येऊ राहिली, पेस्ट येऊ राहिली। हां, एकच FIR, त्याच्यात काही हे नाही। आक्षेप सर्व RSSवर आहे, बजरंग दलावर आहे, VHP वर आहे, सर्व हिंदुत्ववादी संघटनांवर। हात पाणी देऊन आज येतं त्यांनी रॅली काढली, पूर्ण मुस्लिम समाजाला शिव्या देऊ राहिले। नाशिकमधील टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी पोलिसांनी आदेश जारी केलेत। पीडितेची ओळख सार्वजनिक होईल असं वृत्तांकडून करण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे। त्याबरोबरच पत्रच नाशिकमधील पोलिसांनी जारी केलेलं आहे। कुणी देखील पीडितांची ओळख पटेल अशी माहिती प्रसारित करू नये असं पोलिसांनी आदेश जारी केलेत। सोशल मीडियावरती पीडितांची कोणतीही ओळख जाहीर होईल अशी माहिती, फोटो किंवा व्हिडिओ प्रसारित करण्यावरती बंदी घालण्यात आली आहे। आदेशाचं पालन न करणाऱ्यांविरोधामध्ये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येणार असल्याचं देखील पोलिसांनी जाहीर केलं आहे।